नाशिकमधील निमाणी बस स्टँड येथे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे प्रवासी येत असतात. तर नाशिकचा सिटी लिंक बसचे हे मात्र केंद्रीय बस स्टँड आहे. येथे येणाऱ्या जाणाऱ्या लाखो प्रवाशांची गैरसोय होत असल्याने या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून निमाणी स्टँडमध्ये नागरिकांसाठी शौचालयाची सोय नाही. या बस स्टँडला काँक्रिटीकरण नसल्याने उन्हाळ्यात धूळ उडत असते, तर पावसाळ्यात अनेक ठिकाणी खड्डे पाहायला मिळतात, ज्याने प्रवाशांना दरवेळेस तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची टंचाई भासते तेव्हा इथले पाईपलाईन देखील दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. या सुविधा उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा भारतीय छावा संघटनेचे राजभाऊ वागले अखिल यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून निमाणी बस स्थानकाची झालेली दुरावस्था. निमाणी बस स्थानक हे अतिशय धुळीचं साम्राज्य झालं या ठिकाणी. आता इथं खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. अतिशय धूळ आणि या बस जोराने ये जा करत असताना आधी निमाणी स्टँड हे एकदम धुळीचा फुफाटा उडतो, जेणेकरून प्रवाशाचे हाल होतात. या ठिकाणी हजारोच्या संख्येने शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, हजारोच्या संख्येने नाशिककर या ठिकाणी रोज प्रवास करतात. आणि या नाशिककरांच्या आरोग्याची खेळणं हे नाशिक महापालिका आयुक्त आणि यांनी जे स्मार्ट सिटीचा जो बोर्डद्वारा चालू आहे, या निमाणी स्टँडमध्ये बघितलं आपण कुठेही बघा, सगळीकडं धुळीचं साम्राज्य बसलेलं आहे. ते जे सुलभ शौचालय याची ड्रेनेज लाईन फुटेल असती, याच्यावरही कोणाचं लक्ष नाही. महापालिका आयुक्तांना एवढंच विनंती आहे नाशिककरांच्या वतीने, लवकरात लवकर इथं आपण महापालिका, सिटी लिंक आणि एस टी महामंडळ यांच्या दोघांच्या संगनमताने या ठिकाणी काँक्रिटीकरण झालं पाहिजे. लवकरात लवकर या ठिकाणी जर काही आपण केलं नाही तर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छावा स्टाईल असं मोठं असं सर्व नाशिककरांना घेऊन आंदोलन करण्यात येईल. जय छावा. स्टार न्यूजसाठी गणेश देवाडे, नाशिक.